बाबा 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 कशी बोलते बाबा? बाबा बाबा गुड गर्ल बाबा बाबा मम्मा बोल मम्मा. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ऑलमोस्ट आत्ता वाजले 4. सो मी लेट व्लॉग शूट करते कारण का आज जरा कामं होती भरपूर सारी. पिल्लू मला फोन आहे. आज भरपूर सारी कामं होती त्यामुळे मला काय शूट करता आलं नाही कारण का बाहेर पण जायचं होतं आम्हाला. आम्ही जस्ट आलो. पिल्लूचं पण जेवण आत्ता झालं. ऑलमोस्ट 3:30ला पिल्लू जेवली असेल आमची कारण का दूध पिलेली, उशिरा म्हणजे लवकर उठलेली आणि परत झोपून गेलेली ती. सो आता माझं जेवण पण बाकी आहे. जे कालचं उरलेलं ते आम्ही दुपारी खाल्लं. आता पिल्लूच्या बाबांचा टिफिन बनवायचं आहे. ऑलमोस्ट आता 4 वाजले. तर पटकन जेवण वगैरे बनवेल. कुकीचं पण बनवून घेईल आणि पिल्लूला लावून दिलंय मी रिचलचा एपिसोड. सो ते ती बघते आणि आता पिल्लू आमची शाळकी वळती चलते. कुकू आमची बसले. पिल्लूचे बाबा गेलेत खाली. सो आम्हाला शोलून खाली गेले ना. आणि पिल्लू बघा आमची कसं चढते बघा, कसं चलते. अशी अंग टाकून देते अंग. मी तुम्हाला कधीतरी आहे ना व्हिडिओ दाखवेल पिल्लू बाईकवरती कशी बघते. पण ना मला बाईकवर व्हिडिओ शूट करायला ना भीती वाटते कारण का ही ना जरा पण स्थिर नाही राहत त्याच्यामुळे. सो चला भेटूया आपण आता नंतर. पिल्लूची आंघोळ बाकी आहे, माझी आंघोळ बाकी आहे, सगळ्यांची आंघोळ बाकी आहे. चला. करतं का आमचं बाळ लय घाणेरडापणा करतं. काय करते अशी डाऊन होते बघा, हे अशी होते. हे बघा ही घाणेरडापणा तिच्या अंगात कुठून एवढा आणि त्याच्यासोबत खेळते. इतकी घाणेरडी करते घाणेरडी. हा म्हणजे लहान मुलं काय करतील ना त्याचा नेम नाही. शपथ बघा हे बघा घाणेरडापणा बघा तिच्या. तिला ना पाण्यामध्ये खेळायला आवडतं. इव्हन तिने कधी शू केली ना तर शू मध्ये पण हात घालते आणि थपथप करत बसते. तुमची पण मुलं अशीच करत असेल मे बी. लहान मुलं असेच करतात त्याच्यामुळे एवढं काय हे नाही, लक्ष ठेवावं लागतं. तिला ना ऍक्च्युअलमध्ये ना पाण्यासोबत खेळायला खूप आवडतं. सो हे तिचे असे पराक्रम चालूच असतात. सो लक्ष ठेवावं लागतं तिच्यावर. बघा 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 घाणेरडी बघा. आता तिथे बोट घाले ना बघा. घाणेरला बोलगा बघा आमच्या. मग मला असं रुमाल घेऊन बसावं लागतं आणि पुसावं लागतं. काम ना धंदे. हे असं लावून दिलंय. आता ती बघते. जस्ट जेवण झालंय तिचं. आता चला आमच्या घाणेरला मुलगू बघा कशा घाणेरलापणा घालतो. आता मी करते फरसबीची भाजी. आता भाजी तर कडचं करून झाली. आता हा सगळा कचरा इथेच ठेवलाय मी. आणि पिल्लू आहे तिथे. तिला गाणं लावून दिलंय. ती नवीन गाणं बघते. सो त्याच्यामुळे ती तिथे स्टेबल आहे, नाहीतर इथे आली असती ती. आता पटकन एवढी भाजी घालते तर टोमॅटो वगैरे कट करायचे. टोमॅटो कांदा टोमॅटो आणलंय. हे सगळं भाजी आणलेली ते पण मला सगळं आवरून ठेवायचंय. चला आपण पटपट भाजी करूया. टोमॅटो कुठे? टोमॅटो. आज आम्ही पिल्लूला आणलेत ऑरेंज आणलेत तिकडून. मी पिल्लूला ऑरेंज पण भरवायचे. मला होणारातली नाहीये. पिल्लू सारखी येत होती किचनमध्ये आणि घे करत होती. आता बघते तिला झोपवते. म्हणजे मी नुसतं दाखवायचं तुम्हाला. नुसतं हे सगळं असं काढून ठेवलंय. हे काढून ठेवलं आणि सारखं येत होती घे. चला तरी बघते पिल्लू आमची झोपते का आणि मग कालते तुम्हाला फोन बोलते व्हिडिओ. आणि पिल्लूला फायनली मी झोपवली. कुकी पण इथे बसले. आता करायचं आहे मला जेवण. सगळं आता कट करेल. हा कांदा बघते जुडवा कांदा आहे. आधी काय बोलायचे 2 जुळे कांदे खाल्ले तर जुळी मुलं होतील आधीची लोक बोलायची. आणि आता पिल्लू बोलते. दीपक आला खाली गेलेला. सो आणि कुकी बघते 5 मिनिटासाठी गेलं ना तरी तिची एक्साइटमेंट लेवल बघा. आणि माझी भाजी पण झाली आहे, चपात्या पण झाल्यात आणि कोशिंबीर पण. आज कोशिंबीर केली आहे मी. व्हेजिटेबल्स होते थोड्या उरलेला. सो कोशिंबीर करून टाकते म्हटलं. आणि आता दीपकचा पहिला टिफिन पॅक करते. जर पिल्लू उठली ना तर मग तो टिफिन पॅक करायचा राहून जातो म्हणजे 10 वेळा मला नाचावं लागतं इकडे जा कारण का दीपक त्याची तयारी करत असतो.
सो मी इथे आता दीपकचा टिफिन आहे तो पॅक करून घेते, भाजी भरून घेते. भाजी आहे ना मी कधी पण त्याला जास्तच देते, कारण का ऑफिसमध्ये भरपूर सारे कलिग्स असतात, त्याच्यामुळे शेअरिंग होतेच. सो त्याच्यामुळे त्याला कमी न पडावं म्हणून मी त्याला एक्स्ट्राच भाजी देते. जरी ते परत आली तरी चालेल, पण मी त्याला एक्स्ट्राच भाजी देते. आणि चपाती पण मी त्याला एक्स्ट्राच देते, कारण का कधी कधी कोण टिफिन आणत नाही, तो त्यामुळे मुलं बॉईज शेअर करत असतात त्याच्यामुळे, आणि कोशिंबीर करते. सो मी आधी देणार होती त्याला ड्रायच, म्हणजे दही वगैरे टाकणार नव्हती, कारण का पाणी वगैरे सुटेल, लेट जेवतो त्याच्यामुळे म्हटलं टाकत नाही. पण नंतर विचार आला चल जाऊन दे टाकूनच देते आता दही आहे तर. सो मी ह्याच्यामध्ये पहिले जिरे पावडर टाकली, मीठ टाकलं आणि मिक्स केलं. नंतर मग माइंडमध्ये आलं का नको टाकावं दही, म्हणून दही ॲड केलं मी. आणि नंतर मग थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण ॲड केलं, जरासं वेगळं काहीतरी. सो आता मी हे मिक्स करेल आणि टिफिन पॅक करेल. पिल्लूला डिनरला बनवते कॅरेट आणि मुगडाळचं सूप. सो ते कसं मी बनवते ते तुमच्याजवळ मी शेअर करेन. तुम्ही पण तुमच्या बाळाला देऊ शकता. अगदी तुमचं बाळ 6 to अगदी 1 इयरच्या मुलाला तुम्ही देऊ शकता. मी डोअर नाही लॉक केलं. आताच पिल्लूचे बाबा गेले मगाशी. आमच्या दोघींची पण आंघोळ झाली आणि आम्ही झालोय कोइन्सिडन्सली मॅचिंग. मी पण आत्ताच व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधीच बघितलं दोघी मॅचिंग झालो. सो आता मला पिल्लूचं करायचं आहे, कुकीचं जेवण करायचं आहे, बस बाकी आमचं तर रेडी आहे. सो आता पिल्लूचं बनवते जेवण. तुमच्याजवळ मी शेअर करते रेसिपी की मी कसं मुगडाळ आणि कॅरेटचं सूप देते. अगदी चांगलं असतं, पौष्टिक असतं आणि प्रोटीन्स सगळं त्याच्यात भेटतात. झिंक, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम सगळं काय असतं त्याच्यात. सो पिल्लूला मी कॅरेट आणि मुगडाळचं सूप हे 2 दिवस ॲड करून असं देते. नाहीतर मुगडाळ कशामध्ये टाकून कॅरेट कशामध्ये टाकून असं कसं तरी कॉम्बिनेशन करून तिला मी डेली म्हणजे तिच्या पोटात जाईल असं मी करते. सो आता दिवा पण लावायचं आहे मला आणि पिल्लूला लावून दिलं सॉन्ग, कारण का आता मला जेवण करायचं आहे त्याच्यामुळे. आता पटकन आवरून घेते सगळं. पोलगी बिचारी बघते. आणि आमच्या इथे हल्ली ना थंडी खूप वाढली आहे. सो आज पिल्लू डायपरवरती आहे. आम्ही जाणार आहेत आता खाली थोड्या वेळाने, कारण की आमचे नेबर्स आहेत त्यांनी आम्हाला बोलवले. नेबर्स म्हणजे बाजूच्या बिल्डिंगमध्ये जाणार आहे मी. सो भेटू आता थोड्या वेळाने. सो मी इथे करते पिल्लूला मुगडाळ आणि कॅरेटचं सूप. तुमच्या बाळाला पण तुम्ही हे ट्राय करू शकता, चांगलं आहे. तुम्ही अगदी 6 मंथपासून हे स्टार्ट करू शकता. जेवढे व्हेजिटेबल्स आपण बाळाला देऊ ना तेवढं चांगलं, आणि जेवढे कडधान्य देऊ तेवढे चांगलं. सो स्टार्टिंगला मी थोडंसं तूप ॲड करेल आपल्या कुकरमध्ये. मी पिल्लूचं जेवण आहे ना मोस्टली कुकरमध्येच करते. आधी मी कढई वगैरेमध्ये करायची, पण कसं व्हायचं जसं कुकरमध्ये सगळे घटकमध्ये सगळे पदार्थ मिक्स होतात ना, जसे एकदम जसे शिजून येतात ना, एकजीव होतात ना, तसे कढईमध्ये नाही होत. प्युरी वगैरे आपण असं करायला गेलो तर स्मॅशवाला द्यायला गेलो तर कुकर बेटर पडतं मला. सो मी ह्याच्यामध्ये हिंग टाकलं, जिरं टाकलं आणि कॅरेट टाकलं. कॅरेट मी भरपूर सारे घेतलं, कारण का मला तिला कॅरेटचं सूप द्यायचं होतं. आणि नुसतं कॅरेट ती खात नाही. जर तुमचं बाळ नुसतं कॅरेट खात असेल तर तुम्ही नॉर्मली हे असं करू शकता. जरासा फ्लेवर येतो आपण टाकलं तर, म्हणजे मसाले वगैरे टाकले तर. आणि मी आता ह्याच्यामध्ये आहे ती मुगडाळ ॲड करेल. मी फक्त कॅरेट आणि मुगडाळच घेतले, बाकीचं काही मी असं टाकलं नाही आहे वेगळं. आणि फक्त हिंग आणि जिऱ्याचीच फोडणी दिली आणि वरतून थोडासा गरम मसाला टाकला. ना हळद टाकली का काय नाही टाकलं, कारण का जरा रोज वेगळी टेस्ट आली पाहिजे तिला पण खायला मजा आली पाहिजे. आणि तिने पण कधी जेवणाला नाही बोललं पाहिजे असं मला वाटतं. सो मी तिला काही रोज असं वेगळं देते. असं नाही आहे की मी तिला रोज तेच देते. मी तिला पण ऑलमोस्ट 4 दिवसांनी 5 दिवसांनी असं तिला देते. म्हणजे सारखं तिला आहे ना मी व्हरायटी देत असते, म्हणजे तिला पण खायला मज्जा येईल. आणि तुम्हाला मी सांगते पिल्लू आमची ना सॅरलेक्स आता खूपच कमी खाते. तिला ना असं व्हेजिटेबल्स खिचडी तो कुकर लावलाय. पिल्लू आहे तिथे, तिला लावून दिलंय मी तिकडे. आता मी काय करते, पटकन माझी भांडी आहेत ती घासून गेले. एवढी सगळी भांडी पडले. ती बघा टाळ्या वाजवते, दिसते तुम्हाला, टाळ्या वाजवते ती. मला हे भाज्या पण काढून ठेवायचे आहेत. काय पण आणलंय ते पण काढून ठेवायचं. हे आणलं आहेत मी ऑरेंज, आणि रिलायन्सला ना स्वस्त पडतं ऑरेंज, म्हणजे फ्रूट्स आहेत ना
आपल्याला हवे तेवढे घेऊ शकतो. मटार पण आणले, किलोचे संपले. आणि आला आणलाय, हळीन आला छोटा. अजून काय आणलंय, कापूर संपलेला ते आणलंय. आणि विनेगर आणलंय. मी एक म्हणजे टी शर्टला आहे ना थोडासा डाग लागलाय, सो असं बघितलेलं की विनेगरनी जातं, सो ट्राय करते. आता काय माहिती हे चालते की नाही. कुकिंगवाला आहे तरी पण ट्राय करते. प्लेनवाला मला काय भेटलं नाही, सो हे बघते आधी, गुगल करेल हे चालेल का, मग हे यूज करेन मी. हे अजून तुम्ही भरपूर क्लिनिंगसाठी यूज करू शकता. सो आता हे ठेवायची जागा येते. चला पटकन आवरून घेते. पिल्लू आमची नॉर्मल आहे तोपर्यंत. चला पिल्लूचा तर होतोय ऑलमोस्ट. आता पिल्लूला भरवते ऑरेंज. आणि हे पिल्लू मस्तपैकी खेळते तिथे. भांडे पण माझे घासून झाले. पिल्लूचं झालंय तर पिल्लूला भरवते ऑरेंज. ऑरेंज आणलाय तुला? हा बाबा 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 बाबा. पटकन पिल्लूला आमच्या ऑरेंज भरवते. आज थंडी आहे म्हणून मी पिल्लूला डायपर घातले, फुल पॅन्ट घातले, नाही तर नॉर्मल तिला पॅन्टी. मी भरवते तुला. आलेत बघा कशा वाजवते. पिल्लू वाजव, आहे वाजवून दाखव. हा वाजव. तिला स्टिक दिली ना तर ती तोंडात घालते. मग तिला स्टिक दिली नाहीये, वाजवते बघा कशी. आता टीव्ही बोलते, लॅपटॉप आता बंद करेल. माझं सगळं आवरून झालं. आता 7:45 होत आलेत, 7:30 झालेत मे बी. हां 7:30 झालेत. तो सो आता पटकन काय करते, हिला जरा खेळवते. कुकीला देईल 8 वाजता, पिल्लूला ऑलमोस्ट 8:30-9ला देईल, कारण का आत्ता खाल्लं ऑरेंज आम्ही. सो कसे वाजवते बघा. पिल्लूकडे एवढे सगळे टॉयज आहेत. आता आम्ही टॉयज घेणारच नाही. आता जेव्हा ती जरा शिकेल वगैरे, लर्निंगचे टॉय घेऊ आता तिला, लर्निंगवाले. बस बाकीचे खेळणे बिळणे बस झाला, तर लर्निंगवाले म्हणजे हे असे. तिचा डिनर करायला. सो इथे हे आहे ते अशा फॉर्ममध्ये तयार झालं. जसं तुमचं बाळक आहे ना तसे तुम्ही थिकनेस ठेवा. पिल्लूला असं जरा घट्ट घट्ट आवडतं, सो ह्याच्याहून तिला घट्ट आवडतं. पण थोडंसं मी आज थोडंसं लिक्विड ठेवलं आहे, अगदी नॉर्मल. तर आता हे पटकन तिला भरवते. आणि तुमचं बाळ पण पाणी पित नसेल ना तर काय करायचं, 2 चम्मच आहे, 1 चम्मच आहे, 2 चम्मच आहे, किंवा 2 चम्मच आहे, 1 चम्मच आहे, असं अल्टरनेट करत राहायचं. म्हणजे पाणी पण पोटात जातं. पिल्लू आमची पाणी कमी पिते ना, सो मी हे ट्रिक आजमावते. सो चला पटकन पिल्लूला भलवून घेते. पिल्लूचा चंदू बघा भरवून झालं. आता तिला खाल्लंय ना तर मस्ती आले. हे मी सगळं इथेच ठेवलंय, थोडंसं चुरलं, बाकीचं खाल्लंय तिने. आता मला ते घाणेरडी असा घाणेरडापणा करते ना, ती डोअरमॅट उचलून घेत होती. अशा येडा. आता कुठे चालली, इकडे ये. आता खेळते. आता वॉकरला ठेवते तिला, म्हणजे माझी भांडी वगैरे धुवेल, किचन वगैरे आवरेल. तिच्या मिल्क बॉटल आहे त्या पण धुवायच्या. तर बघा कसं खेळणं चाललंय. पोटात पडलं की मस्ती येते. मग ते रात्री झोपताना दूध तरी पाजलं ना तिला तरी तिला मस्ती येते. का माहिती का, म्हणजे लिटरली मुलं पोट भरलं की झोपतात, पण ह्या मुलाच्या अंगात इतकी मस्ती येते ना, खाल्लं की विचारू नका. खूप मस्ती येते तिच्या अंगात खाल्लं की. इव्हन रात्री पण झोपायच्या टायमिंगला दूध देते ना तिला मी, ते दूध पिल्यानंतर जवळजवळ ती 1-1.5 तासांनी झोपते, नाहीतर ती खेळतच असते, तिचं चालूच असतं.
आणि मी तुमच्याजवळ आहे ना कधीतरी कडधान्यांपासून कसं सॅरलॅक्स करतात मोड आलेले कडधान्यांचं, ते पण मी तुमच्याजवळ कधीतरी शेअर करेल. कधीतरी म्हणजे मी आता गावावरून येईल, पिल्लूचं जायवळ वगैरे झालं की थोडं आमच्या रूमचं पण शिफ्टिंग चालू आहे, कारण का हे जे रूम आहे ते सोडणार आहे आम्ही. सो ते पण मी ते पण बोलते तेव्हा मी तुम्हाला ते सॅरलॅक्स दाखवेल. आणि रूम जर आमचं फायनल झालं तर तुम्हाला मी रूम पण दाखवेल. तर चला पटकन कामं करून घेते, सगळी कामं करून घेते सगळी. आणि पिल्लूने अशी करते अशी. तर तुम्हाला व्हाईट दिसत असेल वरच्या ओठावरती कसं करून टाकलंय तिने. जरा पण ऐकत नाही, जरा पण. बघितलं म्हणजे नुसती वळवळ 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 बळबळ बळबळ गेली. जेवण पण लवकर जिरवते ती अशी मस्ती करून. तिला ना वरती जाऊन त्या लॅपटॉपची बटणं दाबायची असतात. चला ऑखरवर खेळणे ठेवलेत वरती, ती आपोआप खाली येणार. कुकी इकडे लॉक इथे पण ठेवले कारण का इथून उड्या मारते. सो कुकीला पण जेवण द्यायचं बाकी आहे. कुकीला देते जेवण आधी. दम लागला पोरीला. पटकन एवढं सगळं आवरून घेते. भांडे पण धुवायचे, भांडे पण लावायचे. आणि तिन्हीच्या तिन्ही बॉटल धुवायला आहेत आता, त्या पण धुवायचे. तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बघा आमची